हॅलो, माईक चेक 1 2 3 4. हॅलो, नमस्कार मित्रांनो. माझं नाव श्रीधर. मी एक दारुडे आहे. हाय एव्हरीबडी. देवाच्या कृपेने अल्कोहोलिक्स अनोनिमसच्या कार्यक्रमाच्या मदतीने आजचा दिवस दारूपासून दूर आहे. आजची तारीख आहे 30 ऑगस्ट 2025. सकाळचे 10 वाजलेले आहेत. मी आत्ता आहे निसर्गोपचार आश्रम, रुडी कांचन, जिल्हा पुणे. आजचा विषय आहे तब्येत भाग पहिला, निसर्गोपचार. माझा विचार असा आहे की तब्येत ह्या विषयावरती, किंवा इंग्रजीत ज्याला हेल्थ म्हटलं जातं, आपल्याला पटकन समजावं म्हणून तब्येत म्हटलं आहे. स्वास्थ्य वगैरे बोजड शब्द वापरले नाहीत मी. तब्येतीची काळजी दारुड्याने एमध्ये आल्यानंतर कशी घ्यावी, मी कशी घेतली, मला काय जमलं काय जमलं नाही, ते मी माझ्या अनुभवातून सांगायचा प्रयत्न करणार आहे. आमचे ठाण्याचे सतीश एम नावाचे सभासद होते, वारले आता ते, ईश्वर त्यांच्या आत्म्याला शांती दे. ते नेहमी मला सांगायचे की अरे, तब्येतीची काळजी ह्या विषयावरती, हेल्थ ह्या विषयावरती अल्कोहोलिक्स अनोनिमसमध्ये शेअरिंग केलंच जात नाही. त्याच्यामुळे ते मला जेव्हा जेव्हा संधी मिळेल तेव्हा ते मला ते या विषयावरती माझे अनुभव सांगायला बोलवायचे वेगवेगळ्या ठिकाणी. पण आता सर्वसाधारणपणे कुठेही अल्कॅथॉन असेल, नाईट विजिल असेल, तर ते विषय सर्वसाधारणपणे ठरलेले असतात. पहिल्या सेशनमध्ये स्टोरी किंवा डिसीजवाला एक जण असतो. शेवटच्या सेशनमध्ये रमारमी वगैरे असे एंटरटेनिंग सब्जेक्ट असतात. आणि मधल्या सेशनला मग जमलं तर एखादी रूढी, किंवा जमलं तर एखादी संकल्पना, एखादी पायरी, किंवा एखादं अनुभव कथन, असं सर्वसाधारणपणे ढोबळ मानाने असं स्वरूप असतं. तब्येत ह्या विषयावरती चर्चा केली जात नाही. ज्यांना प्रॉब्लेम आहे ते एकमेकांशी बोलतात. म्हणजे सारखे प्रॉब्लेम असलेले दोघंजण असेल, डायबिटीसवाले दोघंजण असतील तर ते एकमेकांशी बोलतात, किंवा स्पॉन्डिलायसिसवाले असतात तर ते एकमेकांना अनवधानाने किंवा भेटले कुठेतरी की मग ते बोलतात तसं एकमेकांशी. अदरवाईज ह्या विषयावरती चर्चा होत नाही. पण हा विषय गंभीर आहे, महत्त्वाचा आहे. त्याच्यामुळे या विषयावरती चर्चा झाली पाहिजे आणि मी माझे अनुभवकथन सांगायचा प्रयत्न करतो आहे. त्याच्यामुळे विषयाला सुरुवात करायची तर दारू प्यालो मी 18व्या वर्षापासून 29व्या वर्षापर्यंत. म्हणजे जी उमेदीची वर्षे असतात त्या 11 वर्षामध्ये मी दारू प्यालेलो आहे. म्हणजे समाजामध्ये तुम्ही सेटल डाऊन होता, कुटुंबात सेटल डाऊन होता, ते वय तुमचं जे असतं शिक्षणाचं, नोकरीचं वगैरे वगैरे, आणि चांगल्या सवयी लागायचं, त्याच कालावधीमध्ये मी दारू पिऊन टाईट झालेलो असायचो. त्याच्यामुळे माझं शारीरिक नुकसान झालेलं आहे. आता तब्येतीची काळजी ह्या विषयावरती, किंवा स्वास्थ्य या विषयावरती, हेल्थ या विषयावर बोलताना जागतिक आरोग्य संघटनेने सांगितलेली व्याख्या नुसती शारीरिक तब्येत असं नाही आहे, मानसिक आहे, सामाजिक आहे, आणि स्पिरिच्युअल म्हणतो त्याला आपण, आध्यात्मिक म्हणू शकतो, असे असू शकतं. तर हे वेगवेगळे हे आहेत, अँगल्स आहेत त्याचे. त्यामुळे या सगळ्या अँगलने बोलायचं तर मोठी सिरीज करायला लागेल. आणि मग असं एखाद्या विषयावर सिरीज केली की कोणीतरी टप्पू मारतो की अरे हे काय अल्कोहोलिक्स अनोनिमस है क्या, इधर तुम दारू का बात करने का, बाकी सब फालतू बाता नहीं मागताय. तर त्याच्याकडे आपण दुर्लक्ष करूया. अज्ञानी आहे बाळा, कळेल त्याला हळूहळू की अल्कोहोलिक्स अनोनिमसमध्ये आल्यानंतर BW आपल्याला सांगतो की नॉर्मल माणूस व्हायचं आहे आपल्याला. तर नॉर्मल माणूस व्हायचं असल्यामुळे आपण सगळेजणं हे या विषयाकडे गांभीर्याने बघू. आपला स्वभाव कसा असल्यामुळे सर्वसाधारणपणे अंगावर काढणे हा एक दारुड्याचा विशिष्ट स्वभाव लक्षात आलेला आहे. मी गेली 35 वर्ष दारूपासून दूर आहे, आणि शिवाय मी कार्यशाळा घेतलेल्या आहेत, 1ली 4थी 9वी 12वी. त्यातल्या पहिल्यामध्ये आम्ही अनमॅनेजेबिलिटी ऑफ हेल्थ या विषयावरती, तब्येतीची कशी नासधूस झालेली आहे आणि आपण कशी हेळसांड करतो या विषयावरती बऱ्याच लोकांचे अनुभव ऐकलेले आहेत. त्याच्यामुळे त्याच्यातलं माझे स्वतःचे अनुभव जे ऐकलं पाहिलं ते मी सांगायचा प्रयत्न करेन.
तब्येतीची वाट लागलेली असायची 2 मुख्य कारणं आहेत. एक कारण म्हणजे दारू. म्हणजे मी जेव्हा एमध्ये आलो तेव्हा सगळे हे असायचे, काय रॉक बॉटम केसेस म्हणतात तसे असायचे, जाम धुलाई झालेले, आणि त्यांनाच रोग बीक सांगायला त्यांनाच सांगितलं जायचं. पण हाय बॉटमवाले पण असायचे. आणि आता नवीन पिढी आलेली आहे, हाय बॉटमवाले लोक जास्त आहेत. अर्थात आमचा एक जुना सभासद नेहमी म्हणायचा आपला की अरे त्याची काळजी घेतली पाहिजे. हाय बॉटमवाल्यांना रिलॅप्सची शक्यता जास्त आहे, परत उताळा पडण्याची, टांगा पलटी होण्याची शक्यता त्यांच्या बाबतीत जास्त आहे इन कंपॅरिझन विथ रॉक बॉटमवाले. अर्थात सगळेच उताणे होतात, तो काय प्रॉब्लेम नाही, पण त्यांचा एक जुन्या लोकांचा एक अनुभव असायचा की ते म्हणजे जे कवळे आहेत, फार धुलाई न झालेले आहेत, ते परत जाऊ शकतात, लगेच जाऊ शकतात, काही वर्षांत. ते काय सांगायला को आपण ज्योतिषी नाही किंवा परमेश्वर नाही आपल्याला, पण ते सांगायचे काळजी घे रे बाबा. त्याच्यामुळे पहिली वाट लावलेली आहे दारूमुळे. आणि जुन्या काळी आमच्या लहानपणी एमधल्या ते सांगायचे की अरे आम्ही गावठी दारू प्यालो, त्याच्यात लय नवसागर असतो, तो नवसागर शरीरात साचलेला आहे, म्हणून आमच्या पोटऱ्या दुखतात, पायाच्या मांड्या दुखतात, हाडांचे त्रास होतात इत्यादी. आता त्यात किती तथ्य, मी काय डॉक्टर नाही बाबा, तर मी काय डॉक्टर म्हणून तुम्हाला अनुभव सांगत नाही आहे, मी आपलं माझे अनुभव ऐकलं पाहिलं ते सांगायचा मी प्रयत्न करतो ह्याच्यामध्ये, ह्या रेकॉर्डिंगमध्ये. तर पहिला त्रास जो आहे आपण करून घेतलेला आहे तो दारूने झालेला आहे. आणि दुसरा त्रास जो आहे तो जो पहिल्या पायरीतली अनमॅनेजेबिलिटी म्हणतो, म्हणजे दारू पिताना ज्या सवयी होत्याच, उदाहरणार्थ खाल्लं तर भरपूर चिकन बिकन डॅन एकदम पार्टी, आणि नाही खाल्लं तर मग आपलं शेवटच्या वेळेला आंब्याची फोड, आपल्या कैरीची फोड किंवा काय चिंच मीठ, हे अगदी असं असायचं. कितीतरी तास कितीतरी दिवस खाल्लं आहे नाही खाल्लं आहे काय पत्ता नसायचा, चढली उतरली की चढवायचे, हेच चाललेलं असायचं आपलं. त्याच्यामुळे सवयींमुळे आपण दुष्परिणाम झालेले आहेत. त्याच्याबरोबर मग सवयींमध्ये सिगरेट आली, तंबाखू आली, आणि त्याच्याबरोबरचे जे कोणी भाऊबंद सगळे लोक आहेत ते आले. आणि शिवाय स्वभाव आहे, स्वभावाला औषध नाही म्हणतो आपण, पण अल्कोहोलिक्सनसने आम्हाला औषध दिलेलं आहे 12 पायऱ्यांचं स्वभावावरती. त्यामुळे ते थोडं ज्याने जसं जमेल तसं करायचा प्रयत्न केला तर स्वतःलाच जाणीव होते की बाबा आजारी पडला की पटकन डॉक्टरकडे जाणे. हा काय सभासदांच्या बाबतीत मी काय पाहिलेलं नाही आहे. किंवा त्याचे 2 टोकं आहेत. एक टोक आहे सेन्सिटिव्ह, म्हणजे जरा ढूस झालं की लगेच डॉक्टरकडे पळणारा, आणि दुसरा इनसेन्सिटिव्ह, अंगावर काढणारा. म्हणजे कितीतरी डायबिटीज झालेल्या सभासदांचे डोळा गेला आहे, अंगठा कापायला लागला आहे, असे अनेक प्रयोग आहेत. आणि त्याचं त्याला काय वाटत आहे. आत्ता परवा MRSSचं वर्कशॉप होतं कुठे, तिथं मला बोलवलं होतं पायरीच्या इथे. तिथे त्या पहिली पायरी का काहीतरी होती मला. तेव्हा आम्ही आपल्या ज्या चर्चा करतो बाबा तब्येतीचे प्रॉब्लेम्स काय आहेत तुला, अमुक आहे तमुक आहे. हां, मग तेव्हा डायबिटीसवाल्याला मी जनरली विचारता शेवटची चेक केलेली शुगर किती होती. तर एक तिथे डेलिगेट आलेला होता, नाव नाही सांगत मी. तर त्यांनी हात वर केला आणि म्हणाला माझी आत्ता शुगर 400 आहे. अरे आमच्याकडे ते कराडचे डॉक्टर होते, ते सभासद आपले आहेत, ते उभे राहून हातच जोडले त्याला कोपरापासून. म्हणाले अरे 400 शुगर असताना तू इथे येऊ कसा शकतो, तुला माझ्या दवाखान्यात तू आला किंवा कुठल्याही डॉक्टरकडे गेला आणि 400 शुगर सांगितलं तर तुला ॲडमिट करायला सांगतील, पहिलं ॲडमिट व्हायला सांगतील. तर अशी आम्ही निष्काळजी माणसं आहोत. जे आहे ते आहे असं, ते काय त्याच्यामध्ये टीका करण्यासाठी साठं काही नाही आहे. मी काय दूध का धुला आहे आणि बाकी सगळे गाढव आहेत असा काय माझा दावा नाही आहे. पण हे जे पाहिलेलं आहे हे ढोबळमानाने मोठी जी उदाहरणं आहेत ती मी द्यायचा प्रयत्न करीन की एवढ्या हे असताना शुगर असताना प्रवास करणे आणि कार्यक्रमाला येणे वगैरे, आता त्याच्यामध्ये येऊ नये की काय यावं ते काय मला सांगता येत नाही. पण वैद्यकीयदृष्ट्या त्या डॉक्टरांनी सांगितलं ते मला पटलं की अरे बाबा एवढी शुगर आहे तर तू नाही ते चालतं आहे. त्याच्यामुळे आपण ही अशीच माणसं आहोत, वी आर मेड दॅट वे, आम्ही तसे घडलेलो आहोत. त्याच्यामुळे आम्ही नुसते दारू पिऊन दारुडे झालो आहे असंच काय भाग नाही, आमच्या स्वभावाचा त्याच्यामध्ये भाग आहे असं बिल ओरडून सांगतो की ज्या कारणांमुळे आम्ही दारुडे झालो ती शोधायची आहेत. आणि त्यातली ही कारणं आहेत आपण शोधायची आहेत की तब्येतीची तक्रार सुरू झाल्यानंतर त्याच्याकडे मी कशा दृष्टिकोनातून बघतो, त्याच्यावरती ट्रीटमेंट घ्यायला कधी सुरुवात करतो, कशा प्रकारची ट्रीटमेंट घेतो. त्याच्यामुळे ट्रीटमेंट न घेणे हा पहिला प्रकार आहे. बघू
घरचे सांगतील तेव्हा, किंवा मी घरच्यांना सांगतच नाही पहिली गोष्ट म्हणजे, अगदीच त्यांच्या लक्षात आलं तर मग ते विचारतात. दुसरा प्रकार आहे तो म्हणजे सेल्फ हेल्प किंवा ओव्हर द काउंटर म्हणतो, OTC म्हणतात त्याला. किंवा आपलं एमध्ये आमचे तानाजी नेहमी गमतीने म्हणजे हल्लेखोर जसे असतो शब्द आहे हल्लेखोर, तसे इथे सल्लेखोर लोक असतात. त्याच्यामुळे सल्ला देणारे, चकटफू सल्ला देणारे बरेच लोक असतात. त्याच्यामुळे वैद्यकीय क्षेत्रातलं काहीही कळत नसताना, कुठलीही बॅकग्राऊंड नसताना वेगवेगळ्या प्रकारचे सल्ले देण्यामध्ये मेंबर उस्ताद असतात. त्यांना विचारणारेही असतात आणि सांगणारेही असतात. त्याच्यामुळे दुसरा प्रकार जो आहे तो त्याच्यामध्ये 2 गट आहे. एक डायरेक्ट काउंटरवरती म्हणजे मेडिकल स्टोअरमध्ये जायचं, आपला मित्र आहे आणि त्याला विचारायचं मला असं असं होतं काय करू, मग तो गोळ्या बिळ्या देतो आणि त्याच्याने भागतं, तात्पुरतं ते बसलं जातं, तर प्रॉब्लेम तसाच राहतो. दुसरा प्रकार आहे तो मेंबरला विचारतो, अरे मला असं असं झालं काय करू, मग तो त्यांनी जे काय केलेलं असेल किंवा त्याचं जे काय मत असेल ते मांडतो आणि त्याप्रमाणे हा बाबा तो आजार मोठा होईपर्यंत थांबतो. मोठा झाला की मग तो करायलाच लागतो, म्हणजे 4 आण्याचं काम 12 आण्यात म्हणतात तसं. त्याच्यानंतर कोणत्या प्रकारचे आजार, आता त्याच्यामध्ये काही गंभीर आजार आहेत, उदाहरणार्थ कॅन्सर आहे, त्याच्यानंतर ब्लड प्रेशर असणे किंवा हार्ट अटॅक आलेला असणे हा एक मोठा गंभीर आजार आहे. त्याच्यानंतर डायबिटीस आहे, त्याच्यानंतर मूळव्याध हा कॉमन आजार आहे बरं का. मेंबरकडे बऱ्याचदा तुम्ही हात वर करायला सांगितले तर 10तले 4-5 लोक तर आरामात हात वर करतात, मला मूळव्याध आहे म्हणून, किंवा होती आता बरी झाली, आता त्रास नाही होत वगैरे असं काय काय सांगत असतो. त्याच्यामुळे गंभीर आजाराकरता तर आपण डॉक्टरकडे जायलाच पाहिजे, कारण जातोच ना, झक मारून जातो ना, चायला काय करणार, मरता क्या नाही करता. आणि त्याच्यावरती ट्रीटमेंट काय घ्यायची, मग ट्रीटमेंटमध्ये बरेच प्रकार आहेत. एक आहे ॲलोपॅथी, म्हणजे आपण जी इंग्रजी औषधं घेतो, MBBS झालेल्या डॉक्टरकडे जातो, BDS, MBBS, MD, MS ह्या सगळ्यांकडे जातो आणि त्यांच्याकडनं ट्रीटमेंट घेतो, त्याला ॲलोपॅथी म्हणतात. दुसरा आहे आयुर्वेदिक, म्हणजे मी पोद्दार हॉस्पिटल आहे, मी सुदैवाने वरळीला राहत होतो पूर्वी, आता मी दादरला आलो आणि नंतर पुढे कुठे जाईल माहीत नाही, मी भाड्याने राहतो त्यामुळे भटकत असतो मी. वरळीला पोद्दार आयुर्वेदिक हॉस्पिटल आहे, त्यांच्याकडे मी रेग्युलर जातो, अजूनही जातो अधूनमधून. आणि पूर्वी पण मी भिवंडीला होतो तेव्हा आमच्याकडे आयुर्वेदिक डॉक्टर होते, त्यांच्याकडनं मी ट्रीटमेंट घ्यायचो. आयुर्वेदिक आणि युनानी दोन्ही भाऊभाऊच आहेत. युनानी जी आहे ती फारसीमधली सिस्टीम आहे आणि आयुर्वेद जे आहे ती संस्कृतमधली सिस्टीम आहे, पण ते झाडपाल्यावरतीच बेस्ट त्यांचं जे काय सगळं असतं ते आहे. तिसरं आहे होमिओपॅथी. आता ही होमिओपॅथी काही लोक म्हणतात नाही काय त्याच्यात हे काय अल्कोहोल असतं म्हणून आम्ही घेत नाही. काही जण रेग्युलर घेत असतात, कारण त्याच्यामध्ये अगदी क्षुल्लक हे असतं आणि तुम्ही काही वर्ष सोबत असल्यानंतर एवढ्या क्षुल्लक मात्रेने तुम्ही लगेच दारूपुढे जाल असं काय जालच असं सांगता येत नाही आणि जाणारच नाही असंही सांगता येत. त्या ज्याने त्याने हा निर्णय घ्यायचा आहे. मी स्वतः होमिओपॅथी औषध घेतो आहे, अजूनही घेतो आणि त्याचा मला खूप फायदा झालेला आहे, ते मी अनुभव कधीतरी सांगेन. त्यामुळे मेजर पॅथी झाल्या आपल्या ॲलोपॅथी, आयुर्वेदिक आणि होमिओपॅथी. आता त्याच्या व्यतिरिक्त आणखी एक प्रकार जो आहे तो म्हणजे अल्टरनेट मेडिसिन. अल्टरनेट मेडिसिन म्हणजे औषध न घेता बरं होण्यासाठी उपचार पद्धती. आता त्याच्यामध्ये अल्टरनेट मेडिसिनमध्ये अनेक गोष्टी आहेत, बरोबर आहे. आता उदाहरणार्थ मॅग्नेट थेरपी आहे. मॅग्नेट थेरपी म्हणजे ते असे विशिष्ट मॅग्नेट काहीतरी घेतलं किंवा मॅग्नेटनी तरी चार्ज झालेलं पाणी प्यालं की ते बरं होतं. त्याच्यानंतर ॲरोमा थेरपी आहे. ॲरोमा थेरपी म्हणजे तुम्ही ऐकलं असेल, ते रात्री झोपताना बशीमध्ये पाणी टाकायचं आणि किंवा त्याच्यामध्ये 2 थेंब ते औषध टाकायचं आणि मग ते फ्रॅग्रन्स टाकायचं, तर त्याचा सुगंध असतो वेगवेगळ्या प्रकारचे, त्याच्यात ते शास्त्र आहे वेगळं. त्यामुळे ते ज्याला पटेल त्याने घ्यावं. आपल्याला कंटेम्प्ट प्रायोरिटी इन्व्हेस्टिगेशनची सवय झालेली असते, त्याच्यामुळे चौकशीपूर्वीची तुच्छता असं बिग बुकमध्ये त्यांनी म्हटलेलं आहे. म्हणजे काय आहे ते समजून घ्यायचे, ते काय आहे ते फालतू आहे, बरं तू त्याचा अभ्यास केला आहे का, तू ते घेतलेस का, तुझ्या माहितीत कोणी घेतलेली माणसं आहेत का, नाही काय नाही, मग ते फालतू उडून लावायचं. आणि ॲलोपॅथीचे भक्त असलेली मंडळी जी असतात ती दुसरं काय करायला तयार होत नाहीत. जीव जायची पाळी आली तरी करायला तयार होत नाहीत.
उदाहरणार्थ आता पॅरालिसिस झालेली माझ्या माहितीमध्ये 3-4 माणसं अशी आहेत की ज्यांनी ते काहीतरी आयुर्वेदिक इंजेक्शन आहे, निपाणी म्हणून कोल्हापूरच्या पुढे कर्नाटकामध्ये असे अनेक लोक आहेत. त्यांचं म्हणणं आहे की आम्ही ते आम्हाला झाल्यानंतर ॲलोपॅथीची ट्रीटमेंट झाली आणि त्याने सांगितलं अभी हमसे कुछ नहीं होगा, जे आपोआप होईल ते होईल. आणि त्यांनी पुढे मग लावारिस करून दिला. तेव्हा म्हणाले आम्ही त्या ह्याला गेलो आणि ते माणसं ठणठणीत आहेत. 100% रिकव्हरी पॅरालिसिसमध्ये होणारच नाही आहे. पण जगाच्या शर्यतीमध्ये किंवा जगण्यासाठी ज्या योग्य गोष्टी आहेत त्या करण्यासाठी अल्टरनेट मेडिसिनमध्ये अनेक गोष्टी आहेत. पण काही लोक त्याला थोतांड म्हणतात. आता प्रत्येकाची ठाम मतं असतात ना. आमच्या स्पॉन्सरबरोबर आमचं कायम वाद व्हायचा. तर ते करोनामध्ये त्यांनी काहीतरी होमिओपॅथिक औषधं दिली होती, ते तुम्ही प्रसार करू नका, ह्याच्यावरनं कायम भांडणं व्हायची माझी सुनीलबरोबर. त्याच्यामुळे ज्याला पटेल ते घ्या. बरं, व्हॉट्सअपवरती पाठवल्यानंतर तुम्ही ते फॉरवर्ड केलंच पाहिजे ना, आचरणात आणलंच पाहिजे असं कुठे? हजारो गोष्टी व्हॉट्सअपवर येत असतात. अरे दे ना, दुर्लक्ष कर ना तू तिच्या आईला, तू काय इरिटेट होतो एवढा? त्याच्यामुळे अशी अनेक मंडळी आहेत ॲलोपॅथीचे भक्त असलेली की त्यांना हे अल्टरनेट मेडिसिनमधलं काय त्यांना इंटरेस्ट नसतो आणि ते त्याला शिव्या देत असतात. हा त्याचा प्रश्न आहे, कोणी द्यावा कोणी नाही द्यावा, जाऊ द्या. आता आजचा विषय आहे निसर्गोपचार. निसर्गोपचार म्हणजे निसर्गामध्ये ज्या उपलब्ध गोष्टी आहेत त्या, बरोबर आहे. आता माझा निसर्गोपचाराशी संबंध आला 2000 साली. माझ्या बायकोला एका ॲलनॉन मेंबरनी निसर्गोपचार, आणि मी आत्ता जिथे आहे उरुळी कांचन, पुणे सोलापूर रोडवर, पुण्यापासून 16 किलोमीटर अंतरावरती. वेबसाईट आहे nisargopchar.org, NISARGO पुढे टाका तुम्ही, तुम्हाला मिळेल. त्या वेबसाईटवरती सगळी माहिती आहे मी आत्ता जिथे बसलेलो आहे त्याची. आता मी इथे आलो 2000 साली पहिल्यांदा, बरोबर आहे. आणि आता साल चाललं आहे 2025, म्हणजे 26 वर्ष झाली. मी दरवर्षी 8 दिवस इथे येतो, कुटुंबासहित येऊन राहतो, बायका पोरीसहित. आणि आता प्रत्येकजण वेगवेगळा येतो. बायकोची सुट्टी असेल तेव्हा बायको येते, पोरीची असेल तेव्हा पोरगी येते, मी येतो. आता असं आम्ही 26 वर्ष चाललेलं आहे. त्यामुळे मी माझे अनुभव निसर्गोपचाराबद्दल सांगू शकेल. पहिली गोष्ट म्हणजे निसर्गोपचार म्हणजे काय? हे निसर्गोपचार हे भारतातलं शास्त्र आहे का की ते परदेशातलं शास्त्र आहे? बरोबर आहे. त्याच्यामुळे आणि सर्वसाधारणपणे शब्दावरून जे काय आपल्याला कळतं ते निसर्गामध्ये काय उपलब्ध असतं, आपण काय म्हणतो पंचमहाभूत, बरोबर आहे. पृथ्वी, अग्नी, वायू, आकाश. त्यामुळे त्यांचं म्हणणं आहे की निसर्गोपचारवाल्यांचं ह्या 4 गोष्टी ज्या आहेत, 4-5 गोष्टी, त्याच्यावरनं तुम्ही त्याचा वापर करून तुम्ही बरं होता. म्हणजे आता इथे आल्यानंतर काय करायचं असतं तर सकाळी पहिला असतो योगाचा क्लास, दुसरा असतो काढा. काढा म्हणजे चहा नाही मिळत इथे, त्याच्याऐवजी ते काढा करतात, दूध गूळ घालून वगैरे सगळा चहा तुमच्या तब्येतीला नुसार इथे डॉक्टर आहेत ते तुम्हाला देतील. दुसरा असतो काढा. मग ते झाल्यानंतर असते मालिश. पुरुषांना वेगळे, स्त्रियांना वेगळे, त्यांचे वॉर्ड वेगळे, त्यांचे सेंटर्स वेगळे, सगळं असते इथे. त्याच्यामुळे मालिशला मसाज म्हणतो, पण आपल्याकडे मसाज शब्दाचा डांबरट अर्थ आहे, त्यामुळे तसा अर्थ घेऊ नका. मसाज म्हणजे शरीराला मालिश करतात तेल लावून, जे काय तुम्हाला असेल तुमच्या प्रकृतीनुसार, तिळाचं तेल का खोबरेल तेल का आणखी कुठलं महानारायण तेल ते डॉक्टर सांगतील तुम्हाला. त्याच्यानंतर असतं मध्ये मध्ये ज्यूस चालू असतात. काय आज की ब्रेकफास्टला लाईट ब्रेकफास्ट असतो सकाळच्याला, त्यामुळे ते चालू असतं. आणि ते झालं की मग स्टीम बाथ असतो. मग मोठी खोली आहे त्याच्यामध्ये स्टीम असते, आणि ज्याला मोठ्या खोलीतली एवढी कडक झेपत नाही त्याला छोटा बॉक्स असतो, त्या बॉक्समध्ये असते. त्याच्यानंतर लोकल स्टीम असते दुपारच्या वेळेला, म्हणजे जो तुमचा भाग दुखावलेला आहे त्याला डॉक्टरने सांगितल्याप्रमाणे तो स्टीम मारतो. त्याच्यानंतर फेशियल स्टीम असते, म्हणजे चेहऱ्याला, नाकाला विशेषतः निलगिरी घातलेली असते आणि तुम्ही श्वास घेता, त्याच्यामुळे तुमचं रेस्पिरेटरी ट्रॅक किंवा श्वसन संस्थेचे जे काय असतं ते बरं होतं. ते झाल्यानंतर मग सकाळी सूर्यस्नान, टेरेसवरती माती लावतात पोटाला. माणसं ठरलेली आहेत, ते मात्यांचं तंत्र आहे ते. 1946 साली हा आश्रम सुरू झालेला आहे. त्याच्यामुळे कधी आलात तरी 100-150 माणसं इथे कायम पडलेली असतात. जास्तीत जास्त 200-250, कमीत कमी 100-150 वर्षभर असतात. परदेशातनं येतात, महाराष्ट्रातल्या वेगवेगळ्या जिल्ह्यांमधनं येतात, महाराष्ट्राबाहेरची मंडळी येतात,
आणि थकल्या भागल्यावरती जास्त येणारे लोक आहेत. माझ्यासारखे काहीही व्हायच्या आधीपासून येलेले लोक सुदैवाने असतात, पण ते कमी असतात. मग जनरली सगळेजणं ट्रीटमेंट हमको ये बीमारी हुआ है इसमें से हमको मुक्ती देवो. आणि मी पण त्या उद्देशानेच सुरुवातीला आलो होतो बायको पोरीबरोबर. आमची पोरगी लहान असल्यापासून इथे येते, त्यामुळे तिला सगळं माहिती आहे. आणि इथं आल्यानंतर पहिले 2-3 वर्ष तर मी सांगत होते ट्रीटमेंट. मग ते झालं की दुपारी 11 वाजता जेवण असतं. जेवणामध्ये मीठ नसतं, अर्थात तुमचा लो BP असेल तर तुम्हाला दिलेलं असतं. त्याच्यानंतर मीठ मसाला आपला मसाला नसतो. गरज पडली तर त्याच्यामध्ये आवश्यक असेल त्याप्रमाणे ते काय टाकत असतात, पण मसाला नसतो. म्हणजे लाल तरी ही भानगड नसते, झणझणीत हे नसतं, शाकाहारी असतं जेवण. आणि प्रत्येकाच्या प्रकृतीनुसार प्रत्येकजण किती मनाची तयारी करून आलेला आहे त्यानुसार ते जेवण दिलेलं असतं. आणि ते केस पेपरवर एकदा लिहिलं की कम्प्युटरवरती तुमची रिसीट बाहेर येते. ती रिसीट ह्याला किचनमध्ये दाखवली की तुम्ही ताट घेऊन यायचं, तिथे ते तुम्हाला ताटामध्ये देतील ते सगळं असेल ते. त्यामुळे दुपारी जेवण झाल्यानंतर मग रूमवरती जाऊन डोक्यावरती मातीची पट्टी ठेवायची, म्हणजे डोकं शांत आणि अग्नी पोटातलं प्रज्वलित, म्हणजे डायजेशन होतं. त्याच्यानंतर पुन्हा दुपारी 2:30 वाजल्यानंतर मग अल्टरनेट मेडिसिनमध्ये फिजिओथेरपी, ॲक्युपंक्चर, ॲक्युप्रेशर, न्यूरोथेरपी, त्याच्यानंतर ते पेबल वॉक म्हणून आहे. म्हणजे आपण ह्याला नरेंद्र मोदी साहेबांना आपण पाहिलेलं आहे, ते पाण्यामध्ये अशी ते दगडधोंडे ठेवलेले असतात वेगवेगळ्या शार्प कधी होईल ते पायाला दिलेलं ॲक्युप्रेशर आहे म्हणता येईल आपल्याला. त्या दगडांवर चालणे, पाण्यामध्ये ते असतात दगड. त्याच्यानंतर मॅग्नेट थेरपी, अशा अनेक गोष्टी इथे आहेत. म्हणजे ते सगळे तंत्र जे काय म्हणजे नुसतं कसलं तरी तो लाल लाईट लावतात फिजिओथेरपीवाले ते आहेत. त्याच्यानंतर फिजिओथेरपीचे अनेक आजार आहेत, अनेक आजारांचं ते आहेत. नंतर 3 वाजता काढा असतो, 4 वाजता लेक्चर असतो. डॉक्टर इथे जे निसर्गोपचारामधले जे स्पेशलिस्ट आहेत त्याची वेगळी डिग्री असते बरं का, त्याची वेगळी कॉलेजेस आहेत, त्याची वेगळी प्रॅक्टिकल ट्रेनिंग आहे आणि असंख्य लोक त्याचा उपयोग घेत असतात. त्याच्यामुळे ते चालतं इथे. दुपारी 4 वाजता लेक्चर, मग 4 वाजता लेक्चर झालं की 5:30ला जेवण बरं का. आणि संध्याकाळी 5:30ला जेवण झाल्यानंतर संध्याकाळी बाहेर शेत वगैरे आहे, खूप मोठं फिरायला खूप मोठी जागा आहे इथे. त्याच्यामुळे 2 किलोमीटरचा फेरा आरामात होतो. आणि नंतर 7 वाजता प्रार्थना असते देवाची. गांधीजींचा आश्रम आहे हा. बाळकोबा भावे नावाचे विनोबा भावेंचे भाऊ होते, त्यांनी हे आश्रम चालवला. गांधीजी इथं यायचे अधूनमधून इत्यादी. आणि त्यामुळे हे चांगलं आहे. रात्री 7:30-8:15ला मग एक योगनिद्रा किंवा शवासन किंवा त्राटक वगैरे असं काय काय असतं. आणि रात्री 9:30-10 वाजता झोपायचं, सकाळी 5ला उठायचं, योगाच्या क्लासला जायचं. आता राहायची व्यवस्था इथे वेगवेगळ्या प्रकारची आहे. डॉर्मिटरी आहे, मग त्याप्रमाणे प्रत्येकाचे पैसे आहेत. 200 रुपये पर डे पर पर्सनवाले आहेत आणि 2000 रुपये पर डे पर पर्सनवालं पण आहे. ते उपलब्धता वेबसाईटवरती दिसते आणि त्या वेबसाईटवरती तुम्ही जाऊन स्वतःचं रजिस्ट्रेशन करायचं. ईमेल ID, मोबाईल नंबर, नाव टाकलं की तुमचं रजिस्ट्रेशन झालं की तुम्ही हे करू शकता. म्हणजे कधी पण उठलं आणि आलो असं नाही आहे. कमीत कमी 8 दिवस राहायला लागतं आणि 3 महिने आधी बुकिंग ओपन होतं. आणि तुम्ही जेव्हा कराल तेव्हा आजात जे उपलब्ध असेल तेच यायचं, बाकी आतमध्ये घेतच नाहीत. मी तो गेटवरतीच माणूस विचारतो बुकिंग आहे का, नाही आहे तर मग घरी जा म्हणून सांगतं. नुसतं बघायचं असेल, परवानगी दिली तर ते बघायला वगैरे अलाउड करतात, पण अदरवाईज आतमध्ये घ्यायचा काय प्रश्नच उद्भवत नाही. बुकिंग असेल तर येतात, नाही तर मी काय इमर्जन्सी वगैरे असेल, डॉक्टरला विचारलेलं असेल तर गोष्ट वेगळी. आता इथे कोणते आजारसाठी घेतच नाहीत त्याची पण त्यांनी यादी दिलेली आहे. उदाहरणार्थ इन्फेक्शियस डिसीजेस म्हणजे TB, हेपॅटायटिस, कोविड आणि हार्पिस, म्हणजे एकामुळे दुसऱ्याला होईल असे आजार जे आहेत ते इथे घेतच नाहीत त्या लोकांना. सायकॅट्रिक डिसऑर्डर म्हणजे मानसोपचारनी सांगितलेले ते काय इथे घेत नाहीत. किडनी डिसीजेस, कारण किडनीच्या आजाराला अर्जंट त्याला डायलिसिस वगैरे करायला लागतं, त्यामुळे ती काही सोय इथे नाही आहे. पॅरालिसिसवाल्याला घेत नाहीत, एपिलेप्सीवाल्याला घेत नाहीत. त्याच्यानंतर काही कार्डियक डिसीजेस, हार्टचे डिसीजेस, ॲक्यूट इमर्जन्सी, ॲक्सिडेंट, ट्रोमा केस, हे या सगळ्या लोकांना काही ते घेत नाही तिथे. त्याच्यामुळे आणि ते इथे मोठी पाटी लावलेली आहे की हे 5 स्टार हॉटेल नाही,
हे ट्रीटमेंट सेंटर आहे, त्यामुळे इथे हॉस्पिटल असल्यासारखं तुम्हाला हे करायचं. पण आपल्याला काय झालेलं आहे, आपल्याला ते 5 स्टार हॉस्पिटलमधली सवय झाली, त्यामुळे बेल मारली की लगेच नर्स आली धावत वगैरे, असलं काय भानगड नाही. पहिली गोष्ट म्हणजे इथे जे डॉक्टर आहेत ते सगळे नेचरोपॅथीवाले आहेत. तुम्ही तुमचं सगळं औषधं घेऊन या इथे, हे घेऊन या. ज्ञानी डॉक्टर आहेत, अनुभवी डॉक्टर आहेत आणि ते त्यांच्या सिस्टीमप्रमाणे ते करतात. त्यांच्या सिस्टीमच्या पलीकडलं असलं की ते सांगतात तुमच्या ॲलोपॅथीवाल्याकडे जा. आता उदाहरणार्थ काल माझा कान दुखायला लागला, परवा आलो तेव्हा, तर मी म्हटलं कानातनं पाणी येतं आहे असं वाटतं मला. ते म्हणाले हे बघा ह्याच्यातलं आम्हाला काय कळत नाही आणि नेचरोपॅथी ह्याच्यामध्ये काय सांगत नाही, तर तुम्ही उरुळी गावात जा, आम्ही चिठ्ठी देतो, तिथे ENT स्पेशलिस्ट आहेत, त्यांना भेटा आणि या. तर मी म्हटलं ठीक आहे, मी उद्या बघतो, कारण मला माहीत होते इथे आल्यानंतर इकडला एकंदरीत हवा, शुद्ध हवा, चांगलं पाणी, त्याच्यानंतर टेन्शन फ्री, मोबाईल अलाउड आहे बरं का, विपश्यनेसारखं मोबाईल बंद वगैरे काय भानगड नाही आहे. त्याच्यानंतर वायफाय आहे इथे, वायफाय रूम आहे, त्याच्यामुळे तुमचं लॅपटॉप आणलेलं असेल, काय इमर्जन्सी कामं असतील तर ती तुम्ही करू शकता. त्याच्यामुळे इथे 8 दिवस राहायचे साधारणपणे. मी राहतो सिंगल रूम घेऊन, 600 रुपये पर डे पर पर्सन, आणि जेवायचे मालिशवाल्याला 200 रुपये एका मालिशचे द्यायला लागतात, ते वेगळे, म्हणजे ते कॉन्ट्रॅक्ट बेसिसवाले आहेत, ते काही ह्यांचे एम्प्लॉई नाही आहेत. ट्रीटमेंटचे काय फार पैसे नाहीत, ते व्हिजिट डॉक्टरची 100 रुपये वगैरे असं काय आहे. पण स्पेशलाइज ट्रीटमेंट जे आहेत ज्याच्याशी काही इलेक्ट्रिसिटी लागते किंवा त्यांचं स्पेशलायझेशन आहे, म्हणजे फिजिओथेरपी, न्यूरोथेरपी, ॲक्युपंक्चर, ॲक्युप्रेशर, या सगळ्या दुपारच्या ज्या अल्टरनेट मेडिसिनवाले जे आहेत त्यांना सगळ्यांना त्याचे चार्जेस आहेत, तर त्याप्रमाणे चार्जेस तुम्हाला द्यावे लागतात. आता मी इथे आलो तेव्हा, पहिल्यांदा आलो तेव्हा बायकोला ॲलॉनॉन मेंबरने एका सांगितलेलं म्हणून बायको, मी आणि पोरगी आलो. गंमत आपलं भिवंडीहून आलो आम्ही. भिवंडीहून सकाळची पुणा एस टी पकडली का सोलापूर एस टी पकडली, नाक्यावरती उतरलो, मग चालत आलो वगैरे वगैरे. आता कसं आहे, वय वाढलं, सोब्रायटी वाढली की पैसे येतात. पैसे आल्यामुळे आता पूर्वीसारखं द्राविडी प्राणायाम करत नाही. सकाळी ओला उबेर मागवली की डायरेक्ट इथे 5 वाजता तिथून सुटलं मुंबईतनं की 8:30 वाजता माणूस डायरेक्ट आश्रमामध्ये येतो, 8:30-9 वाजेपर्यंत. लवकरात लवकर निघायचं आणि लवकरात लवकर इथे पोचायचं, म्हणजे त्या दिवशीची ट्रीटमेंट मिळते. नाही तर मग तुम्ही उशिरा आलात तर मग त्या दिवसाची ट्रीटमेंट मिळत नाही, दुसऱ्या दिवशी सकाळी ट्रीटमेंट सुरू होते. त्यामुळे त्या दिवशी येण्यासाठी मी हा प्रयोग करतो. त्याच्यानंतर पैसे किती सांगितलं, राहायची सोय सांगितली, डॉक्टरचं सांगितलं, काय करतात काय नाही करतात ते सांगितलं. अनेक ए मेंबर माझं ऐकून येऊन गेलेले आहेत आणि एमध्ये नसलेली तर हजारो माणसं इथे. आता रोज 150 माणसांचं इथे पाटील, कमीत कमी 150, जास्तीत जास्त 250, बरोबर आहे. आणि अनेक ए मेंबर पण येऊन गेलेले आहेत, त्यांना फायदा झालेला आहे, पुन्हा पुन्हा आलेले आहेत. इथे एक जमात अशी आहे इथे येणाऱ्यांची जी माझ्यासारखे दरवर्षी येतात असे लोक आहेत. अर्थात मला आणखी पण एक शोध लागलेला आहे, तो पण सांगून ठेवतो. निसर्गोपचार काय ह्यांचं एकट्याचाच मागता आहे अशातलं बघा नाही, पण यांचं स्वस्त मजबूत टिकाऊ आहे आणि बाहेर तुम्हाला पैसे टाकले की ते मिळतं सगळं. इथे आयुर्वेदिक ट्रीटमेंट करत नाहीत, बरोबर आहे. त्याच्यामुळे ते पुण्याच्या सासवडजवळ आणखी एक काहीतरी आहे, त्याचं नाव मी विसरलो, तिथे पण गेले. तिथे ते भरपूर पैसे घेतात, 4000 रुपये दिवसाचे वगैरे. दुसरा मला जो शोध लागलेला आहे तो असा आहे की वर्ध्याला, म्हणजे नागपूरच्या जवळचं वर्धा, त्याच्या इथे गांधीजींचं सेवाग्राम नावाचं हे आहे, कुटी आहे, आणि त्याच्या बाजूला आरोग्यधाम नावाचं त्यांचं हे आहे, सेंटर आहे. आणि तिथे मी हल्ली आता गेली 3-4 वर्ष जातो आहे तिथे, आणि तिथे ते शोधून काढलं मी. आणि तिथे काहीतरी त्यांचे 1500-1600 रुपये आहे एका दिवसाचे, त्याच्यामध्ये ट्रीटमेंट, राहायचं, खायचं सगळं आलं. आणि तिथे फार गर्दी नसते, एक 5-25 माणसंच असतात, 10-12 रूम आहेत त्यांच्या. आणि इथे जसं आहे मोठी जागा वगैरे तेवढं काय त्यांचं मोठं नाही आहे, पण ते चालू आहे. ते हे पण घेतात, काय म्हणतात त्याला, सप्ताह असतात तसं 8 दिवसाचं शिबिर घेतात. वर्ध्यातले हे मेंबरला मी बऱ्याच लोकांना पाठवलेले, त्यांना वाटलं, ते लगेच मला विचारतात तुम्ही येणार आहे का. म्हटलं अरे बाबा मी नाही येणार, तुमच्या माहितीसाठी सांगतो, रेसिडेन्शियल आहे की काय आहे ते तुम्ही बघा, तुम्हाला फायदा घ्यायचा असेल. पण जनरली सर्वसाधारणपणे आपला स्वभाव असा असतो की आग लागल्यावर मग बंब करूया. तर निसर्गोपचार आश्रमामध्ये मी येऊन काय पहिल्यांदा आलं तेव्हा मला काय झालेलंच नव्हतं, त्याच्यामुळे काहीतरी सांगायचं म्हणून आपलं काहीतरी मी सांगितलेलं असेल, मला आठवतही नाही आता, 2000 साली.
मग 8 दिवस वगैरे राहिलो इथे. त्याने उपवास वगैरे करायला सांगितला, फलाहार करायला सांगितला. मी कधी बाप जन्मात फलाहार केलेला नाही, उपवास केलेला नाही, पाण्यावर राहिलेलं नाही. त्याच्यामुळे मग मला त्याचा त्रास झाला. मग ते डॉक्टरीनबाई बोलवल्या, रूमवरती आल्या. मग ते म्हणाल्या काय नाही, ह्याला 1 नारळ पाणी पाजा, 2-3 नारळ पाणी प्यायलं 4 तासामध्ये 6 तासात ठणठणीत होईल. आणि खरंच जादू झाल्यासारखं ते नारळ पाणी प्यायला डोकं दुखायचं, ताप बीप सगळं गायबच झालं. ते म्हणजे ते त्यांचं म्हणणं हे, ते आल्यानंतर शरीर विरोध करतं. तुम्ही जेव्हा एखादी नवीन गोष्ट करायला लागता तेव्हा तुमचं मन जसं बंड करतं तसं शरीर पण बंड करतं. आणि आपण तर त्याच्यातले बंडातले स्पेशलिस्ट होतो. आपण करू नको सांगितल्यानंतर मुद्दाम करणारे असल्यामुळे त्याच्यामुळे मी आणि आपण सर्वसाधारणपणे सगळेच जण डिफायन्स जो हे केलं पाहिजे. म्हटलं नाही करत, तुझ्या बापाचं काय, अरे अशी पिऊ नको, तुझ्या बापाची पितो का, थोडे मागितलं 50 रुपये, कायला हुशारी करतो का बस. त्यामुळे आपला तो स्वभाव झालेला आहे. त्याच्यामुळे निसर्गोपचारामुळे मी पहिली 2-3 वर्ष जे आलो ना, ते गंमतच म्हणून आलो. म्हणजे मे महिन्यात सुट्टी असायची, मी पण मास्तर, बायको मास्तर, पोरगी शाळेत जायला लागली तोपर्यंत ते पहिलीत जायला लागली. 1ली-2रीपासून माझी पोरगी इथे येते. त्याच्यामुळे ते गंमत इथे यायचो आम्ही आणि आउटिंग व्हायचं. असं पहिले 2-4 वर्ष आउटिंग व्हायचं. बायकोने त्यांची फिलॉसॉफी, त्यांचं तत्त्वज्ञान आत्मसात करायला सुरुवात केलेली होती की आपण भाज्यांमध्ये असं केलं पाहिजे, आपण फळांमध्ये असं केलं पाहिजे. मग ते एकच कडधान्य सतत वापरायचं, सारखी म्हणजे सकाळी भात, संध्याकाळी भाजी, याव त्याव असं वेगळं सारखं. ते त्यांचे तत्त्वज्ञान आहे जे काय, ते ज्याला सगळ्यांना ते पटलंच पाहिजे अशातला काय भाग नाही. त्याच्यामुळे तसं ते असायचं. मग नंतरची 2-4 वर्ष जी झाली ती फिलॉसॉफी समजून घेण्यामध्ये मी झालो. म्हणजे आता मी दरवर्षी 10 दिवस पाणीवाला उपवास करतो घरी. जेव्हा ते सांगतात पावसाळ्यात शक्यतो करा, म्हणजे पावसाळ्यामध्ये अग्नी प्रज्वलित झालेला नसतो. थंडीत केलं की काय भूक लागते पक्की. पण 10 दिवस मी पूर्णपणे पाण्यावर राहतो, म्हणजे काहीच नाही. म्हणजे पहिले 2 दिवस काय हे फळं खायची, मग काय हळूहळू ते, आणि ते एकदा सुरू झालं की 10 दिवस फक्त पाणी, काही होत नाही. अर्थात मला डायबिटीस नाही, ब्लड प्रेशर नाही, त्याच्यामुळे मला ते सोपं पडलं. आणि असं मी आता गेली 15-20 वर्ष तरी करतो. म्हणजे इथे आल्यानंतरपासून मला ते सवय लागलेली आहे. आणि जलधौती, जलनेती योगामध्ये जे आहेत पंचकर्म नाही, पंचकर्म हा आयुर्वेदवाल्यांचा प्रांत झाला. जलधौती, जलनेवती वगैरे जे काय आहे, पाण्याचे जे काय प्रयोग आहेत ते इथे सगळे करून घेतले जातात. तो काय प्रॉब्लेम नाही. आणि नंतरचे आता सध्या नंतर मग मला आजार जायला लागले. मला स्पॉन्डिलायसिस झाला, मला पाईल्स झाले, मला फ्रोझन शोल्डर झाला, माझे गुडघे दुखतात. मग हे एक आजाराकरता ते हळूहळू त्यांची ट्रीटमेंट घेतो आहे आणि मला बरं वाटतं. अर्थात ॲलोपॅथी, आयुर्वेदिक, होमिओपॅथी मी घेतोच आहे, जसे गरज असेल त्याप्रमाणे. पण मी फार्मसी ग्रॅज्युएट आहे, त्यामुळे मी औषधशास्त्राचा प्रावीण्य मिळवलेला माणूस असल्यामुळे पूर्वी मी माझ्या अकलेनी औषधं घ्यायचो. म्हणजे थोडंसं आता सर्दी झाली, मग लगेच इन्फेक्शन झालेलं आहे, त्याच्यामुळे लगेच अँटीबायोटिक घ्यायचं. माझा आवडता धंदा होता. स्वतःचं मेडिकल स्टोअर पण होतं, त्याच्यामुळे मला ती सगळी औषधं, कंपन्या सगळं माहीत होतं. त्याच्यामुळे मी प्रयोग करायचे. आणि इथे आल्यानंतर मग मात्र कळलं की अरे गरजेपुरतीच औषधं घेणार आहे बाबा. ते सप्लिमेंट वगैरे सांगतात. आता मी शाकाहारी आहे, त्याच्यामुळे मी B12चे वेगळ्या टॅबलेट ज्या असतात त्या मी खातो. कारण म्हणजे डॉक्टरने सांगितलेलं की बाबा शाकाहारी माणसाला B12 मिळत नाही, मांसाहारी माणसाला त्याच्यातनं मिळतं, त्यामुळे घ्या. वय वाढलेले आहे त्यामुळे कॅल्शियमचे टॅबलेट घ्या, किंवा कॅल्शियम ज्याच्यामध्ये आहे अंजीर बिंजीर वगैरे, नाचणी खाणे वगैरे, हे सगळे प्रकार इथे सगळे शिकलो आणि ते करतो. पण मग माझी जी सवय होती ना, ती इथल्या अनुभवामुळे हळूहळू माझी सवय कमी झाली बरं का. आणि मग हळूहळू सवय कमी झाल्यामुळे आता मी पॅरासिटामॉल एक औषध माझं आवडतं. लागलं तर ताप आला, डोकं थोडंसं दुखत असेल तर, किंवा काहीतरी झालं, ब्रुफेन आहे. स्पॉन्डिलायसिस, मी गाडीत बसलो की अजूनही मला जास्त प्रयोग केले की त्रास होतो. त्याच्यानंतर संडास बंदसाठी कधीतरी एंट्राक्विनॉल घेतली तर, संडास चालूसाठी डल्कोलॅक्स घेतलं तर, आणि जीव आलेली असेल तर ते हे घेतो, काय त्याला नाव वगैरे, फॉलिविट टॅबलेट घेतो. ह्याच्या व्यतिरिक्त माझा औषधांचा काय संबंध नाही फारसा. म्हणजे माझा औषधाचा खर्च रेग्युलर वयाच्या 66व्या वर्षी काहीच नाही आहे. होमिओपॅथी ट्रीटमेंट मी घेतो अधूनमधून जाऊन डॉक्टरांबाईंकडे, त्याचं जे काही नॉमिनल थोडेफार असतात ते पैसे मला खर्च आहे. आता माझी तब्येत ठणठणीत आहे आणि मला कुठलाही आजार
मी निसर्गोपचार घेतल्यामुळे किंवा मी एमध्ये येऊन माझ्या तब्येतीची काळजी घेतल्यामुळे मी आपला तो पुण्यामधला तो कोण आहे ना श्री आहे एक, किंवा आमचा आपला मुंबईचा भायखळ्याचा देवेंद्र आहे काय 41 किलोमीटर 42 किलोमीटर मॅरेथॉन वगैरे, औरंगाबादचा तो काय आयरन मॅन तो आहे एक, तसं काय तब्येत झाले माझ्या असा काय माझा दावा नाही आहे. पण माझ्याबरोबरचे मी आता PR हायस्कूल भिवंडीमध्ये शिकलेलो, माझ्याबरोबर आमच्या SSC वाल्यांचा ग्रुप आहे, भेटतात अधूनमधून चायला आणि व्हॉट्सअपवरती चालू असतं ते रडकथा सगळ्यांच्याच चालू असतात थोड्याफार फरकाने, हेच झालं तेच झालं अमुक झालं तर त्याच्यापेक्षा मी बरा आहे म्हणायचा. आजार नाही असं नाही, पण त्या आजारांना चांगल्या प्रकारे तोंड देणे आणि त्याच्यातून मुक्ती मिळवणे आणि आयुष्य आनंदी समाधानी घालवण्याचा प्रयत्न करणे, ह्याच्याकरता मला निसर्गोपचाराचा खूप फायदा झालेला आहे. माझी बायको येत असल्यामुळे माझा आणखी फायदा झाला, कारण मग ते घरी ते प्रयोग जे करायचे असतात सगळे स्वयंपाकामधले जेवणामध्ये हे कमी खा ते जास्त घाला वगैरे वगैरे, ती वेगवेगळे प्रयोग ती करते. उडदाची डाळ, तुरीची डाळ, मुगाची डाळ, कुठली जड कुठली हलकी पचायला, आजारी असताना कुठली खायची वगैरे ते सगळं, तेव्हा हातसडीचे तांदूळ, त्याच्यानंतर तिखट किती खायचं वगैरे वगैरे, ते सगळं ही तत्त्वज्ञान आहे. निसर्गोपचार हे एक तत्त्वज्ञान आहे. आजारी पडलो त्याच्यावरती उपचार घेतले हे पहिले 2-4 वर्ष ठीक आहे, पण नंतर ते तत्त्वज्ञान आत्मसात केलं तर तुमच्या जगण्याच्या पद्धतीमध्ये बदल होतो आणि तुम्ही हे करता. नाही तर आपण सगळेच जण एकदम बेमुरवतखोरपणे जगलेलो माणसं आहोत आणि खाईन तर तुपाशी नाही तर उपाशी, तशी आपली फिलॉसॉफी आहे. त्यामुळे मला असं वाटलं की हे अनुभव तुमच्यापर्यंत पोचवावेत. आता बऱ्याचदा काय होतं आहे की मी व्हॉट्सअपवरती मला जे माहिती लोक आहेत त्यांना मी ते काय ब्रॉडकास्ट लिस्ट पाठवते त्यात पाठवतो. आता मी इंग्लंडहून परत आलो, त्याला 10 दिवस झाले, त्याच्यावरती मी व्हिडिओ केला पाठवला सगळ्यांना, तरी पण फोन केलेला माणूस मला काय रे तू आलास का, ह्याचा अर्थ त्याला पाठवलेली व्हिडिओ त्यांनी ऐकलेलीच नाही, आलं लक्षात. त्याच्यामुळे तुमच्याकडे व्हिडिओ त्याची लिंक आणि थंबनेल किंवा पाटी आली म्हणजे तो माणूस ऐकतो असं नाही. आणि मी प्रेमाने प्रत्येकाला विचारत असते, बाबा तुला नको असेल ना तर तू मला कळव, म्हणजे मी त्या लिस्टमध्ये दुसऱ्या कोणाचं तरी नाव घालतो तुझ्याऐवजी, कारण ते लिमिटेड असतं 256 काहीतरी त्याची कपॅसिटी, त्याच्यापेक्षा जास्त नाही करता येत. तर मी त्या अधूनमधून पाठी टाकतो माझ्या माहितीतल्या लोकांना की बाबा रे तुम्ही हे करा. आणि मी बाकीच्यांना नंतर कोणतरी मला सांगतं की अरे अमक्याला पण पाठव, मग मी त्याला सांगतो बाबा तू पाठव रे बाबा, माझ्याकडे आता ब्रॉडकास्ट लिस्टमध्ये जागा नाही आणि 4-4 ब्रॉडकास्ट लिस्ट हाताळायची माझी काय 66व्या वर्षी कुवत नाही आहे, त्यामुळे तुम्ही पाठवा. नवीन सभासदाला असं वाटत असतं की अल्कोहोलिक्स म्हणजे फक्त दारू बंद करणे एवढंच, त्याच्यामुळे तब्येत कशी हाताळावी, पैसे कसे हाताळावेत, नातेसंबंध कसे हाताळावेत, या संदर्भातल्या जुन्या जाणत्या लोकांचे अनुभव जे आहेत ते असं त्यांना विशिष्ट विषय देऊन त्याच्यावरती त्यांना बोलतं करणे हा एक काही जाणकार लोकांचा हातखंड आहे. ॲडमिनिस्ट्रेटर म्हणून ते HR वाले म्हणून ते बरोबर तो माणूस हेरायचा आणि त्याला ते त्याच्याकडनं ते करून घ्यायचं वगैरे हे सगळं ते करतात. तर असा माझा अनुभव आहे. आणि एक मिनिट, थंबनेलमध्ये काय टाकलेलं आहे मी बघतो जरा, कुठे गेला ह्याचा थंबनेल, हा बघा पाय थंबनेलमध्ये काय बनवलेलं आहे. तब्येत भाग पहिला, निसर्गोपचार म्हणजे काय, निसर्गोपचार म्हणजे काय, कुठे जायचे, पैसे किती, माझा गेल्या 25 वर्षाचा अनुभव, नंबर 100. आता ह्याच्या आधी ना मी 41 नंबरचा एक व्हिडिओ आहे, सिनियर सिटीजनची जगण्याची पद्धत असं काहीतरी त्याचं नाव होतं. 2 भाग करणार होते, त्यातला एकच भाग झाला, दुसरा राहिला तो राहिलाच. पण आता मी इथे आल्यामुळे मला जरा सुरसुरी आली आणि जे मी जगतोय ते मी सांगायचा प्रयत्न करतोय. तुम्हाला पटलंच पाहिजे अशातला काही भाग नाही, ऐकलंच पाहिजे अशी काही जबरदस्ती नाही आहे तुमच्यावरती. तुम्हाला तुमच्या हातामध्ये मोबाईलचं बटन आहे त्याच्यामुळे ते तुम्ही बंद करू शकता. पण जर आवडलं तर जरूर फॉरवर्ड करा, सबस्क्राईब करा. विशेषतः नवीन सभासदापर्यंत हे पोचलं पाहिजे. आपण काय आज आहोत उद्या नाही, बरोबर आहे. आता वय 66, कधी वरती बोलवेल आपल्याला काय माहीत नाही. जोपर्यंत आहे तोपर्यंत ठणठणीत राहण्याचा प्रयत्न करायचा. अनेक माझ्याकडे सिनियर सिटीजन आमच्या सुनीलबरोबर राहून ती सवय लागलेली आहे. सिनियर सिटीजन कोण आहेत आणि त्याच्यातले कार्यक्रमावर असलेले आणि जगण्याचा प्रयत्न करणारे किती आहेत. म्हणजे एमध्ये न येणारे गेली 15-20 वर्ष न आलेले आणि सिनियर सिटीजन तसे बरेच लोक सगळ्यांनाच माहीत असतील. पण जो एमध्ये कार्यरत आहे, आता कार्यरतचा व्याख्याची प्रत्येकाने आपल्या आपल्या पद्धतीने करायचं, अशी मंडळी आहेत. त्याच्यामुळे
अनुभवांचा वरती आधारित कार्यक्रम. मी माझे अनुभव निसर्गोपचाराचे जेवढे ह्याच्यात त्रुटी राहिलेल्या असतील तुम्ही कॉमेंटमध्ये कळवा. मला माझ्याशी कोणाला बोलायचं असेल तर GSOला फोन, तुमच्या कोणीतरी मित्राकडनं फोन नंबर घ्या आणि जमत असेल तर फोन करा. व्हॉट्सअपवर आधी टाका की बाबा मला बोलायचं आहे, माझं नाव अमुक अमुक वगैरे, फोन करा, फोन घेईन. आणि एक पब्लिक फोन नंबर देत नाही मी शक्यतो. तुम्हाला पाहिजे असेल तर GSOला फोन करून घ्या, मित्रमंडळींकडून घ्या. आणि गचकल्यानंतर मी गचकल्यानंतर यूट्यूब चॅनल राहणार आहे, कारण त्याचे नॉमिनी नेमलेले आहेत आणि त्यांच्याकडे सगळे त्याचे डिटेल दिलेले आहेत. त्याच्यामुळे ते लोक चालवतील, त्यांचे स्वतःचे ऑडिओ व्हिडिओ टाकतील ह्याच्यावरती. काय करतील पुढे काय होणार माहीत नाही. कधीतरी कोणाला तरी त्याचा काहीतरी फायदा होईल. आणि आणखी एक गोष्ट म्हणजे ते ऑटो डबिंग असं काहीतरी असतं, इंग्लिशचं मराठी, मराठीचं इंग्लिश. ते कोणाला तरी मला विचारायला लागेल. माझ्या माहितीत जाणकार माणसं जी आहेत तो आमचा पावलींचा एक प्रमोद आहे, त्याच्यानंतर संक्रमण आहे, त्याच्यानंतर कल्पश आहे. अशी 2-4 मंडळी तंत्रस्नेही मंडळीनं विचारायला लागेल की ते ऑटो डबिंग का ऑटो ट्रान्सलेट असं काहीतरी आहे, मराठीचं हिंदीत, हिंदीचं इंग्रजीत. तर ते तसं असेल तर तिथे फक्त एक बटन असतं. ते बटन दाबलं की तुम्हाला हव्या त्या भाषेमध्ये, हव्या त्या नाही, त्याने हिंदीत करता आलं तर वेगळा हिंदी व्हिडिओ करायची गरज नाही राहणार. त्याच्यामुळे धन्यवाद. तुम्ही ऐकलं 40 मिनटं. 40 मिनटाच्या खाली बोलता येत नाही मास्तर असल्यामुळे. मला अरुणनी सांगितलं होतं, आमचे डोंबिवलीवाले अरुण दादा, अरे 20 मिनटापेक्षा जास्त बोल नको, कोणी ऐकत नाही. मी म्हटलं अरे मला ते 20 मिनटात माझ्या विषयालाच हात घालायला 20 मिनटं जातात म्हटलं. त्याच्यामुळे 40 मिनटाचे ऑडिओ झालेले. सबस्क्राईब करा, शेअर करा, फॉरवर्ड करा. काय प्रश्न असतील किंवा शिव्या द्यायचे असतील तर कमेंटमध्ये द्या, काही प्रॉब्लेम नाही, तुम्हाला अधिकार आहे. एकदा पब्लिक डोमेनमध्ये गेलं ना की मग सगळं ते करायला लागतं, त्याला काही इलाज नाही. ओके, चला धन्यवाद. आजचा विषय होता निसर्गोपचार, तब्येत भाग पहिला. उरलेले आणखी जे भाग आहेत ते कधी जसं जमेल तसं करीन मी, मला जशी सुरसुरी येईल, वेळ येईल. कारण ते सगळं तंत्र असं ते डोक्यात गणित जमवायला लागतं, त्या विषयाची मांडणी करायला लागते. माझ्याकडे 200 आणि 5-6 वह्या आहेत त्या विषयांच्या मांडणीच्या. BW काय म्हणतो, पुस्तकात काय लिहिलेलं आहे, आपण काय केलेलं आहे, इतरांचं काय आपण ऐकलेलं आहे. त्याच्यामुळे काळजी घेऊया आपण सगळेजणं आणि चांगले राहूया. चांगले राहिलं आपण, जर तब्येत चांगली राहिली तर Aमध्ये टिकून राहील, आणि Aमध्ये टिकून राहिलं तर मी इतरांना मदत करू शकेल. 12 स्टेपिंग करण्यासाठी, स्पॉन्सर होण्यासाठी, स्पॉन्सी असण्यासाठी, सर्व्हिसमध्ये जाण्यासाठी, स्ट्रक्चर्ड सर्व्हिसमध्ये जाण्यासाठी, या सगळ्यासाठी तब्येत तर चांगली असायला पाहिजे ना रे भाऊ. ती तब्येत डबकली तर मग अनेक A मेंबर येत नाहीत मिटिंगला. नाही रे आता जमत नाही, अमुक आहे. कारण तब्येत आहे ना रे बाबा, मेजर फॅक्टर आहे. त्यामुळे आयुष्य किती आहे माहीत नाही आपल्याला, तोपर्यंत धडधाकट राहायचा प्रयत्न करणे हे आपल्या हातात आहे आणि ते मी करतो आहे. ते अनुभव मी तुम्हाला सांगितलेत. तुम्ही ऐकल्याबद्दल धन्यवाद. आज तारीख आहे 30 ऑगस्ट 2025. सकाळचे 11 वाजलेले आहेत आणि उरळी कांचनच्या गांधीजींच्या आश्रमातल्या निसर्गोपचार आश्रम या नावाची वेबसाईट आहे, त्याच्यामध्ये मी आत्ता बागेत बसलेलो आहे. आता मी चाललो जेवायला. बाय बाय.